महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने परभणीमध्ये महसूल कर्मचारी सोमवारी 15 जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर गेलेले आहेत। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महसूलची कामे ठप्प पडल्याचं पाहायला मिळत आहे। नवीन सुधारित आकृतीबंधानुसार महसूल विभागात कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावं, कर्मचाऱ्यांचं वेतन, वैद्यकीय देयक नियमित द्यावे, महसूल सहाय्य व तलाठी त्यांचा ग्रेड पे वाढवावा, महसूल विभागात एकच परीक्षा पद्धत करण्यात यावी या प्रमुख आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। काळ्या फिती लावून काम करणे, जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शने, लेखणी बंद आंदोलन याआधी करण्यात आलं, मात्र मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केलं। अखेर सोमवार 15 जुलैपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन शासनाला सादर केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्य शासनाला वेगवेगळे निवेदन देऊनही त्यांनी आमच्या न्यायिक मागण्यांबाबत कुठली ठोस कारवाई न केल्यामुळे दिनांक 10 जुलैपासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रभरात महसूल कर्मचारी हे आंदोलनास उतरलेले आहेत। आज आंदोलनाचा हा 4था टप्पा असून आज दिनांक 15 जुलैपासून बेमुदत आंदोलन हे सुरू झालेलं आहे। शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की दांगड समितीने जो आपल्याला अहवाल दिलेला आहे 2017-18 मध्ये, तो अहवाल तातडीने स्वीकारून त्याचा शासन निर्णय जारी करावा व रिक्त पदे भरण्याची कारवाई करावी, ही आमची कळकळीची मागणी आहे। कर्मचारी संघटनेच्या वतीनं शासनात एक 20 दिवसापूर्वी निवेदन देण्यात आलेलं असून त्यामध्ये 16 मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं पहिली मागणी जी आहे ती आकृतीबंधाची असून इतर महसूल अव्वल कारकून हे जे ब्रिटिशाच्या काळापासून चाललेलं पदनाम आहे ते बदलून सहाय्यक महसूल अधिकारी करावं, अशी एक त्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे। त्याचप्रमाणे आज रोजी कोविडपासून शासनानं गुन्हे प्राधिकार पत्रावर पगार करण्याचे जे अधिकार होते किंवा तो शासन निर्णय होता तो रद्द करून अधिक पगारीच्या वेतन संघायोग, रोहयोग, निवडणूक विभाग असे बऱ्याच विभागातील पगारी वेळेवर होत नसल्यामुळं कर्मचाऱ्याची ऐन वेळेला कर्जाचे हप्ते किंवा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तारांबळ होत आहे। 2-2, 3-3 महिने पगारी होत नाहीत। वैद्यकीय देयकाला 2-2, 3-3 वर्ष लागत आहेत। या दृष्टीनं अशा बऱ्याच मागण्या आमच्या शासनाकडे प्रलंबित आहेत आणि त्याबाबत काही ठोस निर्णय शासन घेत नाही। गेली 2 वर्ष झालं फक्त आश्वासनच मिळत आहेत। त्यामुळे हे संपाचं हत्यार सर्व राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी उपसलेला आज त्याचा पहिला दिवस आहे। तर मला शासनाला एवढीच विनंती करायची आहे की तात्काळ आकृतीबंध आणि इतर मागण्याच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून हा संप शासनानं मिटवावा।